Hi friends, today we see the condition for obtaining well-defined and steady state interference pattern. आज आपण पाहणार आहे स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्नसाठीच्या कंडिशन आणि त्याच्याशी रिलेटेड CETचे क्वेश्चन्स. सुरुवात बघा. टू सोर्स ऑफ लाईट शुड बी कोहरंट. लाईटचे दोन सोर्स कसे असावेत? कोहरंट असावेत. कोहरंट म्हणजे माहिती, कोहरंट सोर्समध्ये काय सांगितलं होतं आपण की लाईटचे जे दोन सोर्स असतील ते सेम फेजमध्ये असावेत किंवा त्यांच्यातला फेज डिफरन्स 0 किंवा कॉन्स्टंट असावा. ओके, ॲट ए ऑल टाईम. तर त्याला आपण टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट म्हणतो. आणि जर असं असेल तर आपल्याला काय मिळतो? स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. ही झाली एक कंडिशन. किंवा याच कंडिशनमध्ये सेम फेज तर असणारच आहे. नेक्स्ट बघा, टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिकचं मिनिंग माहिती आहे आपल्याला. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? लाईट वेव्ह हॅव्हिंग सिंगल फ्रिक्वेन्सी और सिंगल वेवलेंथ. मोनो म्हणजे सिंगल, क्रोमॅटिक म्हणजे वेवलेंथ. लाईटच्या दोन सोर्सची वेवलेंथ काय असावी? सिंगल असावी. तरच आपल्याला काय मिळतं? वी गेट द स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. जर आपण लाईटचे दोन सोर्स घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला किंवा दोन वेवलेंथचे दोन सोर्स म्हणजे एक रेड लाईट घेतली, दुसरा व्हाईट लाईट घेतली किंवा रेड लाईट येलो लाईट घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न मिळत नाही. नेक्स्ट बघा, दी टू इंटरफेरिंग वेव्ह मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. आपल्याला सांगितलं लाईटचे जे दोन सोर्स असणार आहेत त्या लाईटच्या दोन सोर्सची ॲम्प्लिट्यूड काय असावी? मस्ट बी सेम किंवा सेम असावी. ॲम्प्लिट्यूड दोघांची सेम असावी. जर ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर आपल्याला काय मिळतं? क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न मिळतो किंवा कलर कॉन्ट्रास्ट जो असतो तो आपल्याला काय मिळतो? एकदम क्लिअर. ब्राईट बँड्स इज हायली ब्राईट अँड डार्क इज हायली डार्क. म्हणजे जो कलर कॉन्ट्रास्ट आहे तो आपल्याला मिळतो या ठिकाणी. नेक्स्ट बघा, द सेपरेशन बिटवीन टू स्लिट मस्ट बी स्मॉल इन कम्पॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन प्लेन कंटेनिंग द स्लिट अँड द ऑब्झर्विंग स्क्रीन. यांनी या ठिकाणी काय सांगितलं आहे की दोन स्लिटमधलं डिस्टन्स म्हणजे जे की आपण स्मॉल डी न दाखवतो हे डिस्टन्स फारच लहान पाहिजे ॲज कम्पेअर टू डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीनच्या तुलनेत हे डिस्टन्स फार लहान असावं. स्मॉल डी हे डिस्टन्स फार लहान असावं. जर हे स्मॉल डी लहान असेल तर आपल्याला ज्या फ्रिंजेस मिळतात त्या वाईडली स्पेस मिळतात म्हणजे त्यांच्यातलं जे सेपरेशन आहे ते लार्जर मिळतं आणि क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. नेक्स्ट बघा, टू स्लिट शुड बी नॅरो. इथं ज्या दोन स्लिट आपल्याला दिलेले आहेत त्या नॅरो असाव्यात. नॅरो का? तर स्लिट नॅरो असेल तर काय मिळतं आपल्याला? क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न मिळतं. बरोबर ना? कारण या ठिकाणी व्यवस्थित बघा, आता इथं एक स्लिट आहे, इथं दुसरी स्लिट आहे. या स्लिटपासून जर या नॅरो स्लिट असतील, या स्लिट नॅरो असतील तर याच्या डिफरंट पॉईंटपासून जे डिफरंट वेव्ज निघणार आहेत आणि ते स्क्रीनवरती ज्यावेळेस रीच होतील पी या पॉईंटला त्यांच्यातला फेज डिफरन्स कमी येतो जर नॅरो स्लिट असेल तर. आणि जर आपण स्लिट लार्ज घेतली किंवा ब्रॉड घेतली, स्लिट इज ब्रॉड, दिस इज स्लिट, ही स्लिट जर ब्रॉड घेतली तर काय होतं? डिफरंट पॉईंटपासून ज्या डिफरंट वेव्ज निघतील आणि त्या ज्यावेळेस स्क्रीनवरती रीच होतील त्यांच्यातला जो फेज डिफरन्स आहे तो जास्त येतो. ड्यू टू दिस वी गेट द ब्लर इंटरफरन्स पॅटर्न किंवा आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न मिळत नाही. लास्टला आहे टू वेव्ह शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. या ठिकाणी ज्या दोन वेव्ज घेणार आहे आपण त्या कशा असाव्यात? सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये असाव्यात किंवा सेम स्टेट. म्हणजे जर आपण एक्झाम्पल घेतलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये आपण वेव्ज अशा दाखवतो, इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द वाय ॲक्सिस अँड मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द झेड ॲक्सिस. अलॉंग झेड ॲक्सिस असतं म्हणजे इथं दोन स्टेट आले, एक अलॉंग वाय ॲक्सिस एक अलॉंग झेड. आपल्याला इथं ज्या दोन्ही वेव्ज घ्यायच्या त्या सेम स्टेटमध्ये म्हणजे दोन्ही वेव्ज कशा असाव्यात? अलॉंग द वाय किंवा अलॉंग द झेड असाव्यात. तरच आपल्याला काय मिळतो? स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न. तर याच्यानंतर याची एक्झाम्पल आपण पाहायला सुरुवात करूया. एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे? फॉर ए कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स टू टेक्स प्लेस बिटवीन टू लाईट वेव्ज द फेज डिफरन्स शुड बी. आता या ठिकाणी काय विचारलं आहे तुम्हाला? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळवायचं आपल्याला. मग दोन लाईट वेव्हमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी मिळेल
त्यांच्यातला फेज डिफरन्स काय असेल. पहिला ऑप्शन बघा इवन इंटिग्रल ऑफ पाय, दुसरा आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 पाय, नेक्स्ट ऑड मल्टिपल ऑफ पाय, बोथ ए अँड बी या ठिकाणी दिले. आता इवन इंटिग्रल म्हणजेच काय येईल 2n पाय आणि इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय म्हणजेच 2 पाय म्हणजेच 2n पाय. याचा करेक्ट आन्सर काय बोथ ए अँड बी येतं. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय विचारले, फॉर प्रोड्युसिंग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द लेंथ ऑफ टू वेव्ह मस्ट बी. आपल्याला इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस करायचा आहे तर त्याची लेंथ काय असेल. पहिला आहे इक्वल असेल, दुसरा आहे नियरली इक्वल असेल, तिसरा आहे वाईडली डिफरन्स अँड नन ऑफ दीज. यस, करेक्ट आन्सर काय असेल. आपल्याला माहिती आहे जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर त्याची लेंथ इक्वल नसते, म्हणजे पहिला ऑप्शन तर नाही, दुसरा नियरली इक्वल पण नाही. ओके, तिसरं काय असू शकतं वाईडली डिफरन्स असेल तर आपल्याला तिथं काय मिळेल, या ठिकाणी आपल्याला फेज डिफरन्स मिळतो. ड्यू टू दिस फेज डिफरन्स वी गेट द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स और डार्क पॉईंट ऑन ए स्क्रीन. नेक्स्ट बघा, for destructive interference to takes place between two monochromatic light of wave lambda, the phase difference should be. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे त्यासाठी फेज डिफरन्स काय येईल. येस सांगा, फेज डिफरन्स काय असेल. आता 2πn हा फेज डिफरन्स कुणासाठी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी आहे. ओके, त्यामुळे तो ऑप्शन नाही येणार. नेक्स्ट 2n मायनस पाय जर यांची किंमत आपण 1 पुटअप केली तर काय येईल. n इक्वल टू 1 पुट केलं तर काय येईल 2n म्हणजे 2 - 1 पाय येईल. पाय 3 पाय 5 पाय असेल. ओके, जर खाली नेक्स्ट सी ऑप्शन बघा 2n प्लस पाय घेतलं, यांची किंमत 1 पुट केली तर किती येईल 3 पाय 5 पाय 7 पाय. याचा अर्थ काय होतं की दोन्ही ऑप्शनमध्ये बी आणि सी या दोन ऑप्शनमध्ये काय मिळतं आपल्याला फेज डिफरन्स कसा मिळतोय ऑड मल्टिपल मिळतोय ऑड. ओके, जर फेज डिफरन्स ऑड मल्टिपल येत असेल तर दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. याचा अर्थ करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी बोथ बी अँड सी. नेक्स्ट बघा, 2 कोहरंट सोर्स हॅव सेम. 2 कोहरंट सोर्स असतील तर त्यांच्यात सेम काय असतं. पहिला ऑप्शन आहे ॲम्प्लिट्यूड, नेक्स्ट आहे फेज, तिसरा आहे इंटेन्सिटी आणि चौथा आहे फेज डिफरन्स ॲट ऑल टाइम्स. सेम काय असणार आहे. आता फेज डिफरन्स ॲट ऑल टाइम्स नसेल. येस, का असेल. येस आहे, करेक्ट आन्सर इज फेज डिफरन्स ॲट ऑल टाइम्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर स्टेडी स्टेट इंटरफरन्स 2 सोर्स ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट, मोनोक्रोमॅटिक, इक्वली ब्राईट आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ अबाव. करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ अबाव. नेक्स्ट बघा, 2 सोर्स ऑफ इक्वली ब्राईट असतील इफ दे विल इमिट लाईट वेव्ह ऑफ. येस, इक्वली ब्राईट असतील 2 लाईटचे सोर्स तर ते काय त्यांच्यात काय इक्वल असतं. येस, पहिला ऑप्शन व्हेलॉसिटी, दुसरा ऑप्शन वेवलेंथ, तिसरा ऑप्शन ॲम्प्लिट्यूड अँड फोर्थ वन इज फेज. याचं करेक्ट आन्सर काय इक्वली ब्राईट आहेत. इक्वली ब्राईट आहेत याचा अर्थ त्यांचे ॲम्प्लिट्यूड सेम येते. ओके, नेक्स्ट बघा, टू इन्क्रीज द फ्रिंज विड्थ इन्क्रीज केली. आपल्याला फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला माहिती. काय फॉर्म्युला आहे. फ्रिंज विड्थ इक्वल टू काय येईल y इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी हा फॉर्म्युला येतो. याच्यावरून काय येईल बाय कीपिंग डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन कॉन्स्टंट वी रिक्वायर. फर्स्ट ऑप्शन काय आला डी इन्क्रीजेस लॅम्बडा कॉन्स्टंट, डी इन्क्रीजेस लॅम्बडा डिक्रीजेस, डी इन्क्रीजेस लॅम्बडा डिक्रीजेस आणि लास्ट ऑप्शन आहे डी डिक्रीजेस
लॅम्बडा इन्क्रीजेस. येस व्हॉट्स पण काय होईल, टू इन्क्रीज द फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थ वाढवायची आहे म्हणजे वाय इक्वल टू काय येईल, लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. जर तुम्हाला फ्रिंज विड्थ वाढवायची असेल, वायची किंमत वाढवायची असेल तर काय करावं लागेल, लॅम्बडा इन्क्रीज करावं लागेल आणि डी डिक्रीज करावं लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर किती आला, 4. नेक्स्ट, if two waves are not coherent then it obtains steady state interference, no interference, diffuse interference and diminished interference. काय येईल, तर फर्स्ट ऑप्शन काय येईल याचा, बी, नो इंटरफरन्स. आपल्याला या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. इफ द पाथ डिफरन्स बिटवीन टू इंटरफेरिंग वेव्ह इज 0 देन पॉईंट विल बी, पाथ डिफरन्स 0 होईल याचा अर्थ पॉईंट कसा असेल, ब्राईट का डार्क, ऑप्शन बी ब्राईट. येस, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क बँड इज गिवन बाय. दोन डार्कमधले डिस्टन्स आपल्याला काय दाखवतं, तर पहिला ऑप्शन आहे मीन पाथ, नेक्स्ट वेवलेंथ, ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिंज विड्थ. तर काय दाखवतं आपल्याला, आपण फॉर्म्युला बघितला काय, पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा, लॅम्बडा म्हणजेच कोण, वेवलेंथ. याचं करेक्ट आन्सर इज वेवलेंथ येतं. नेक्स्ट बघा, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द सेंट्रल फ्रिंज इज, काय असते, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये इंटरफरन्सचा पॅटर्न आहे, हा इंटरफरन्समध्ये येतं. पहिला ऑप्शन आहे ऑलवेज डार्क, ऑलवेज ब्राईट, मे बी ब्राईट और डार्क, नायदर ब्राईट नॉर डार्क. करेक्ट आन्सर इज ऑलवेज ब्राईट. नेक्स्ट बघा, यंग्स एक्सपेरिमेंट इज परफॉर्म इन एअर अँड देन परफॉर्म इन वॉटर देन फ्रिंज विड्थ. व्हॉट्स हॅपन, काय होईल, विल रिमेन सेम, विल डिक्रीजेस, विल इन्क्रीजेस, डाटा आर इनसफिशियंट. काय आन्सर येईल, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय, वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. इफ मीडियम चेंजेस, एअरमधून जर लाईट वॉटरमध्ये जात असेल तर वेलॉसिटी डिक्रीज होईल, वेलॉसिटी डिक्रीज झाली की वेवलेंथ डिक्रीज होईल आणि वेवलेंथ डिक्रीज होत असेल तर फ्रिंज विड्थ इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती, लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. जर वेवलेंथ डिक्रीज होत असेल तर ऑब्विसली फ्रिंज विड्थ पण काय होईल, डिक्रीज होईल. ऑप्शन नंबर बी. फॉर ए गुड कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅक्झिमा अँड मिनिमा इन इंटरफरन्स पॅटर्न टू सोर्स ऑफ लाईट शुड बी. पहिला ऑप्शन कोहरंट, सेकंड ऑप्शन मोनोक्रोमॅटिक, थर्ड ऑप्शन नॅरो आणि चौथा ऑप्शन इक्वली ब्राईट. करेक्ट आन्सर काय याचा, इक्वली ब्राईट.